सर तुम्हाला आठवतं का लास्ट इयर आपण एक मूवी बघितली होती वाळवी आय गेस, त्याच्यानंतर पण आपण एक सिमिलर डिस्कशन केलं होतं. सुबोध भावेंची ना? हो, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे, परेश मुकाशी डायरेक्टर. सो लेट्स डिस्कस दिस. देर इज नो बिग सुपरस्टार फ्रॉम द मराठी फिल्म इंडस्ट्री. मी अग्री करत नाही, कारण इथलचं कंटेंट, इथलचा सिनेमा हाच स्टार आहे. मराठीमध्ये नाटकाची परंपरा आहे. आपले सगळे महत्त्वाचे अभिनेते, नट हे नाट्यसंस्कृतीतून येतात. अत्यंत प्रतिभावान नट आहेत ते. आणि स्टारची गरज असती ना प्रत्येक कंटेंट हिट होण्यासाठी, तर सैराट चित्रपट चाललाच नसता किंवा मुळशी पॅटर्न चालला. त्यावेळेस त्याच्यामध्ये लोकांना माहिती असलेला चेहरा फक्त उपेंद्र लिमयेच होते ना, इतर कोणतेही चेहरे माहीत नव्हते. म्हणजे ओम भूतकर चला आमचा फेवरेट होता, तो सुखानू फार सुंदर कार्यक्रम करायचा. मुळशी पॅटर्न बघून आम्हीच शॉक झालो होतो की अरे बापरे, व्हेरी व्हेरी फाईन ॲक्टर. मात्र तोपर्यंत तर कोणालाच ती कास्ट एवढी चांगली माहीत नव्हती ना. आपण मल्याळमचं कौतुक करतो, मोहनलाल आणि विक्रम गोखले किंवा मामुटी आणि सचिन खेडकर अशी तुलना करून बघ सरस कोण वाटतंय. कंटेंट ड्रिव्हन काम करणारी लोक आहेत आपली. पंकज त्रिपाठी असेल, उत्तम अभिनेता आहे, पण आपल्याकडे गिरीश कुलकर्णी आहे. हिंदीत शबाना आझमी असतील, वा. आपल्याकडे रोहिणी हट्टंगडी आहेत, अनुपम खेर आहेत, तर इथं मोहन जोशी आहेत. कुलभूषण खरबंद आहेत, तर आपल्याकडे दिलीप प्रभावळकर आहे, मोहन आगाशे आहे. तिकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये आदिल हुसेन आहेत. आपल्याकडे अतुल पेठे आहेत, तिलोत्तमा शोम असेल, कोंकणा सेन शर्मा असेल, अरे अमृता सुभाष आहे, मुक्ता बर्वे आहे. आपण आपल्या लोकांचं कौतुक करायला नको का? आपल्याकडे सुपरस्टार्स नाहीत किंवा आपल्याकडे कमी आहे किंवा चांगले अभिनेते नाही, असं नाही आहे. साऊथकडे फाहद फाजील असेल, चांगली गोष्ट आहे ना. आपल्याकडे उपेंद्र लिमये आहे. चित्रपटच बघ ना तू, मोहन आगाशेंचं नाव आलं म्हणून बघ. अस्तू बघ, दिठी काय चित्रपट आहे, ॲक्सेप्टन्स सुंदर. सौमित्र मात्र तो माणूसच वेगळा आहे. पण इतके चांगले चित्रपट आपल्याकडे. किंवा तुकाराम, जितेंद्र जोशी, बापरे. कासव चित्रपट बघ, लालबाग परळ. महेश मांजरेकरांची सर्वोत्तम फिल्म असावी लालबाग परळ. मी काय मॅजिक केली आहे त्या माणसाने. मी किंवा काकस्पर्श, शिक्षणाच्या आईचा घो, नाळ बघ, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, गाभरीचा पाऊस, आजचा दिवस माझा, चंद्रकांत कुलकर्णी किंवा ध्यानी मनी. लेथ जोशी बघ, लेथ जोशीमध्ये काय त्या माणसाची पेढा मांडली आहे. किंवा देऊळ, उमेश कुलकर्णीची मॅजिक आहे ती. ही कला आहे आणि ते प्रेझेंट करणारे कलाकार आहेत. आपण फार भाग्यवान आहोत. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे बघताना मी हलून गेलो होतो की अभिनय असं पण काही असू शकतं का, अशी कमाल घडते का. चित्रपट ही कला जरी म्हटली तरी तो व्यवसाय आहे. इट्स अन आर्ट बट कॉमर्स इज इन्वॉल्ड. मात्र मराठी चित्रपट केवळ महाराष्ट्रातच रिलीज होतो. आणि इतकंच नाही तर पुणे, मुंबई आणि इतर काही 2-3 शहरं काढली तर गावाकडे अगदी ज्या लोकांना चित्रपट बघायचा आहे त्यांच्यासाठी थिएटरच नाही आहे. पुण्यात एक थिएटर होतं फक्त मराठी चित्रपट रिलीज होणार, आता तेही राहिलेलं नाही. म्हणजे आता पुण्यात चित्रपट बघायचा आहे आणि तो रिलीज होत नाही. आता आपल्याला हडपसरमधनं बघायला सिटी प्राईडला जावं लागतं. आता ते सिटी प्राईडचं कौतुक करावं लागेल. मराठी माणूस ते स्वतःही आहेत आणि ते चांगले मराठी चित्रपट ठेवतात. तर मुद्दा जरा कॉम्प्लेक्स आहे. So why are theaters or multiplex against Marathi movies? No, I said earlier na, they are not against Marathi movies. Actually they are not against anything. They are pro business. मी आत्ताच म्हणालो ना की कला म्हणून आपण कितीही चित्रपट वगैरे या गोष्टींवर बोललो तरी मुख्यत्वे तो व्यवसाय आहे. त्याच्यात काही लोक पैसे लावत आहेत, काही कलाकार एकत्र येतात, काम करतात. नागराज मंजुळेंनी एका इंटरव्ह्यूत खूप छान सांगितलं होतं की मला जर पुस्तक लिहायचं आहे तर ते सोपं काम आहे.
कारण की 2 हेलिकॉप्टर एकमेकावर येऊन आदळले असं एका वाक्यात लिहून संपतं. तेच जर पडद्यावर व्हिज्युअलाइज करायचं आहे किंवा फिल्ममध्ये दाखवायचं आहे ना, तर त्यासाठी फार पैशांची गरज असते, त्याला खर्च येतो. तर मुद्दा असा आहे की हे साऊथचे सिनेमे रिलीज होऊन चालण्यासाठी त्यांची स्वतःची स्टेट्स, राज्य आहेत आणि तिथे बघणारा ऑडियन्स आहे, तिथे थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघायचं कल्चर आहे. तर आणि सिनेमा ही खरोखरच खर्चिक कला आहे आणि मल्टिप्लेक्स किंवा थिएटर हे तुमचा चित्रपट चालू देतील जर त्याला ऑडियन्स बघायला येत असेल तर. आता आज आपण देव माणूसवर बोलतोय, मात्र मागच्या वर्षी महेश मांजरेकरांचा जुनं फर्निचर नावाचा चित्रपट आला होता. तो चालला की थिएटरला, किती तो आठवडे चाललाच की. किंवा नाच गं घुमा परेश मोकाशींनी डिरेक्ट केलेला, तो पण थिएटरला चालला. त्याच्या आधी रितेश देशमुखचा वेड आला होता, तोही चालला. तर किंवा केदार शिंदेंचा चित्रपट आला होता, हो की नाही, बाई पण चालला की नाही तो पण चित्रपट. तर मुळात चित्रपट चालतात आणि मल्टिप्लेक्स थिएटर हे प्रो बिझनेस आहेत. हिंदी चित्रपट पण चालला नाही तर ते त्यालाही काढून टाकतात. And why do they release 5 to 6 Marathi movies on the same day? No, it's not that multiplex release 5 to 6 Marathi movies. It's a decision by movie makers or producer to release on certain movies. Actually, व्यवसाय म्हणून बघा ना तुम्ही, एका वर्षात 52-53 किती तुमच्याकडे आठवडे आहेत. आता मराठीमध्ये चित्रपट किती बनत आहेत, तर मग समजा ते 200 चित्रपट बनत आहेत, त्यातले 50 खरोखर चांगले आहेत, पण मग मात्र त्याला डिवाइड 52-53 वीक्समध्येच तुम्हाला करायचं आहे ना. सो बाय डिफॉल्ट मग ते 3-4 मूवीज रिलीज होणारच. किंवा 100 जरी बनले तरी मग ते आठवड्याला 2 या ॲव्हरेजनेच रिलीज होणार. तर त्याला काही पर्याय नाही. आणि ॲट द सेम टाईम ते कम्पीट करतायत हिंदीबरोबर. आता साऊथ इंडियन मूवीज पण यायला लागलेत आणि साऊथ इंडिया म्हणजे एक भाषा नाही आहे ती, त्यांच्यात पण वेगळे म्हणजे त्यांच्यात पण वेगळे रिजन्स आहेत. तेलुगू सिनेमा वेगळा, तमिळ सिनेमा वेगळा, मल्याळम वेगळा, कन्नडचा सिनेमा वेगळा. आणि महाराष्ट्र सरकार प्रयत्न पण करतं की करातून सुटका द्यावी, टॅक्समधून सुटका द्यावी आणि टॅक्स मराठी चित्रपटावर लावू नये, म्हणजे त्यामुळे थिएटरमध्ये मराठी मूवी तिकीट थोडंसं मराठी प्रेक्षकांना स्वस्तात मिळेल, असे प्रयत्न सरकार करतं. तर यातून पण चांगल्या चित्रपटांना फायदा व्हावा अशीच इच्छा सरकारची असावी. Is it government's fault? Why isn't the government doing anything about it? No, I don't think it's completely government's fault. कारण महाराष्ट्र सरकार चित्रपट बनवण्यासाठी किंवा चित्रपट बनवला आणि काही तो तत्सम स्क्रीन्समध्ये तुम्ही महाराष्ट्रात रिलीज केला तर त्याच्यावर तुम्हाला अनुदान देतं. अर्थात आता जे फिल्म्सचे बजेट आहे त्याला धरून ते अनुदान काय फार मोठं आहे असं नाही आहे. आता करोड्समध्ये बजेट आहेत, तर त्या हिशोबाने ते अनुदान कमीच आहे, पण ते आहे. हे अनुदान ॲक्च्युली चांगल्या गोष्टींसाठीच सुरू झालं होतं की यातून चांगले कलाकार पुढे यावेत, चांगले डिरेक्टर्स यावेत. मला असं वाटतं म्हणजे सजेशन द्यायचंच असेल तर सरकारने हे अनुदान नवे चित्रपटगृह बनवण्यासाठी जे एक्सक्लुझिव्हली मराठी सिनेमांसाठी असतील आणि थोडे ते पुणे मुंबई नाही तर टाउन्समध्ये किंवा ज्या ठिकाणी गाव आणि लहान शहरं कनेक्ट होतील अशा ठिकाणी बनवले तर प्रेक्षक समृद्ध होऊ शकतो आणि मराठी भाषेची जी चित्रपट निर्मिती होते त्यात चित्रपट निर्मिती करणाऱ्या चांगल्या लोकांना हुरूप मिळू शकतो की ॲटलिस्ट आपला चित्रपट पोहोचेल लोकांपर्यंत. मोठमोठे नट आजही नाटकं करतात आणि ज्यावेळेस नाटकाचा पडदा पडतो ना त्यानंतर जेव्हा ते ओळख करून देतात ना कलाकारांची, त्यावेळेस ऑडियन्स स्टँडिंग ओवेशन देते, 3-3, 4-4 मिनटं टाळ्या वाजत राहतात. त्यावेळेस नटाच्या चेहऱ्यावरचे भाव बघ, कृतज्ञता झळकत असते. त्यांना समजत असतं की आपलं बोलणं पोहोचलं आहे.
कारण की कलाकाराचं खूप मोठं दुःख हे असतं ना की त्याचा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. तो पोहोचायला हवा ना. लोक त्याला क्रिटिसाइज करतील, चांगलं वाईट म्हणतील, हा मुद्दा नंतरचा. नाहीतर सतीश आळेकर सारखा इतका प्रतिभावान कलाकार मराठीमध्ये याचा आपल्याला भूषण असायला हवं. किंवा विक्रम गोखले, काय जबरदस्त नट होता. हे आपण आपल्या लोकांना मोठं केलं पाहिजे, आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. थिएटर मल्टिप्लेक्सचा थोडाफार इश्यू आहे. सध्या तेवढी ऑडियन्स आपल्याकडे येत नाही आहे. मात्र ही वेळ बदलेल. मी फार आश्वासक आहे. परत सुंदर दिवस येतील. त्यावर उत्तम काम चालू आहे, नाटकं चालू आहेत आणि फार चांगले अभिनेते अगदी तरुणपासून सिनियरपर्यंत आपल्याकडे खूप चांगले अभिनेते सध्या आहेत. इतका जबरदस्त लाईनअप आहे, इतके सुंदर काम करणारी लोकं आपल्याकडे आहेत. आपण यांचं काम बघितलं पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला शोज मिळत नाही आहे, चित्रपट चालत नाही याची भीती फार काळ ठेवण्याची गरजच आपल्याला लागणार नाही. ही वेळ बदलणार आहे. खूप चांगले दिवस येणार आहेत मराठी सिनेमाला.